हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण लाईन आणि पॉलीलाईन या कमांडबद्दल पाहिलं होतं. लाईन कशा जनरेट करता येतात आणि पॉलीलाईन कशी जनरेट करू शकते आणि त्याचबरोबर दोघांमध्ये काय डिफरन्स आहे याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत सर्कल कमांडबद्दल. आता ड्रॉ पॅनलमधला सर्कल टॅब जो आहे किंवा सर्कल जी कमांड आहे याच्याबद्दल डिस्कस करणार आहेत. आता नॉर्मली सर्कल आपण 6 प्रकारे इथे ड्रॉ करू शकतो. ते कोणते कोणते प्रकार आहेत तर याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. ओके, तर सर्कल, आता सर्कलसाठी शॉर्टकट की पण आपण यूज करू शकतो सी एंटर. पण एक लक्षात ठेवा, काल मी सांगितलं होतं की एखादी रिपीटेड कमांड हवी असेल तर आपण काय करतो, स्पेस बार यूज करतो. पण आतापर्यंत आपण सर्कल कमांड घेतली नाहीये त्यामुळे स्पेस बार यूज करता येणार नाहीये. तर फर्स्ट ऑफ ऑल गो टू द सर्कल. ड्रॉ पॅनलमध्ये आपल्याला इथं सर्कल टॅब पाहायला मिळते. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सर्कल नावाच्या ह्याच्या खाली एक डाऊनवर्ड ॲरो दिसतोय, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला त्याची 6 टाइप्स तुम्हाला शो पाहायला मिळतात. फर्स्ट टाइप आहे सेंटर अँड रेडियस, सेंटर अँड डायमीटर, 2 पॉइंट सर्कल, 3 पॉइंट सर्कल, टॅन्टॅन रेडियस आणि टँजंट टँजंट टँजंट. आता हे 6 टाईपचे सर्कल्स त्याच्या स्पेसिफिक ॲप्लिकेशननुसार आपण त्याला यूज करतो. तर फर्स्ट आहे सेंटर अँड रेडियस, किंवा यासाठी आपण शॉर्टकट की यूज करू शकतो सी. पण ज्या वेळेस लक्षात ठेवा तुम्ही शॉर्टकट की सी यूज करताय तर इथे 6 कमांडपैकी फर्स्ट कमांडच ॲक्टिव्ह होते, ती म्हणजे सेंटर अँड रेडियस. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे सेंटर अँड रेडियस सिलेक्ट केलं. सेंटर अँड रेडियसमध्ये आपल्याला ओरिजिनला समजा किंवा रॅन्डम तुम्ही कॉर्डिनेट पण टाकू शकता. समजा मला हा जो सर्कल हवा आहे 5,5 ला हवा आहे, 5,5. तर त्या ठिकाणी आपला स्पेसिफिक सर्कल येतो आणि तिथे आपण काय करू शकतो, त्याचे स्पेसिफिक रेडियस आपल्याला टाकता येतात. फक्त रेडियसच आपण पुटअप करू शकतो का? नाही. कमांड लाईनमध्ये गेलात तर तुम्हाला इथे ऑप्शन्स पाहायला मिळतो, डायमीटर पण देऊ शकतो. ओके, तर इथे आपल्याला रेडियस द्यायचं का डायमीटर हे इम्पॉर्टंट आहे. समजा रेडियस आपल्याला त्याची समजा आहे का नाही 2.5 mm दिली आहे, तर 2.5 mm चा आपण एक सर्कल जनरेट केलाय जो आपल्या ओरिजिन पासून म्हणजे UCS आयकॉन पासून 5,5 वरती आहे. एक्स डायरेक्शनला 5 आणि वाय डायरेक्शनला 5. राईट. देन नेक्स्ट टाईप आहे त्याच्यामध्ये सेंटर अँड डायमीटर. आता सेंटर अँड डायमीटर मध्ये काय आहे, तर सेंटर अँड डायमीटर मध्ये आपल्याला स्पेसिफाय डायमीटरच करावा लागतो. ओके, तर आता इथे मी सेंटर अँड डायमीटर याच्याच सेंटरला म्हणजे दोघांचं सेंटर मला सेम ठेवायचं आहे. तर इथे आपल्याला याचा सेंटर डिटेक्ट करतोय, कधी कधी तो डिटेक्ट नाही करत, तर त्यावेळेस काय करायचं, कर्सर आपला त्या सर्कलच्या पेरिफेरीवरती मूव्ह करू शकता. त्यानंतर तो आपल्याला इथे काय करतो, सेंटर शो करतो. त्याच पॉइंटला मी क्लिक केलं आणि परत इथे पण मी 2.5 आणि एंटर करतोय. तर इथला जो सर्कल जनरेट झालेला आहे तर तो छोटा झालेला आहे. आणि जो रेडियसमध्ये, आता व्हॅल्यू तर दोन्ही ठिकाणी सेम दिल्या, पण एका ठिकाणी रेडियस दिलाय, एका ठिकाणी डायमीटर दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याचा यूज करू शकतो. ओके, देन 2 पॉइंट सर्कल. आता 2 पॉइंट सर्कल म्हणजे 2 पॉइंट त्याला रिक्वायर्ड असतात. लक्षात ठेवा, कुठलेही रॅन्डम तुम्ही पॉइंट देऊ शकता. ओके, रॅन्डम पॉइंट देऊ शकता. आता फर्स्ट पॉइंट दिलेला आहे मी आणि दुसरा पॉइंट देतोय आणि त्यामध्ये तो आपल्याला डिस्टन्स आणि अँगल दोन्ही शो करतोय. ओके, तर आपल्याला समजा इथे मी डिस्टन्स टाकला 5, किती टाकलेला आहे 5. तर या सर्कलचं डायमीटर हे 5 आहे. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर इथे युटिलिटीज टॅबमध्ये मेजर टूलबार आहे, इथून तुम्ही त्याचा रेडियस चेक करू शकता. रेडियस अँड डायमीटर तो दोन्हीही शो करतो आपल्याला, दिसतंय. कारण 2 पॉइंटमध्ये 2 पॉइंट ज्यावेळेस आपण सर्कल घेतोय त्यावेळेस लक्षात ठेवा की त्याचा जो पॉइंट आहे किंवा 2 पॉइंट आहेत तर तो त्याच्या सेंटरमधनंच पास होतो. आणि सर्कलची प्रॉपर्टी आहे, जेव्हा पण एखादी लाईन सर्कलच्या सेंटरमधनं पास होते ते त्याचा डायमीटर असतो. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ सर्कल आहे. ओके, त्यानंतर 3 पॉइंट सर्कल आहे आपल्याला, किंवा मी रॅन्डम 2 पॉइंट देऊन पण, आता समजा ह्या 2 सर्कलच्या आतमध्ये याचा हा जो पॉइंट दिसतोय तुम्हाला
डायमंड लाईक शेप जो दिसतोय, डायमंड शेप, तर याला म्हणतो आपण क्वाड्रंट पॉईंट ऑफ दॅट सर्कल. कुठला? क्वाड्रंट पॉईंट. तर यावरती तुम्ही क्लिक करून हा पॉईंट आणि या पॉईंट दोघांच्या आतमध्ये क्लिक करून पण तुम्ही काय करू शकता, इथे सर्कल जनरेट करू शकता, किंवा रॅन्डम पॉईंट पण देऊन तुम्हाला 2 पॉईंट सर्कल जनरेट करता येतो. क्लिअर? त्यानंतर आपला जो नेक्स्ट ऑप्शन आहे तो आहे 3 पॉईंट सर्कलचा. तर 3 पॉईंट सर्कलसाठी इथे एक मी काय करतोय, इक्विलॅटरल ट्रायंगल क्रिएट करतोय. काय करायचं आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. तर इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी लाईन किंवा पॉलीलाईन दोन्ही कमांडचा यूज करू शकता. तर इथे मी लाईन घेतलं, लाईनद्वारे. आता ऑर्थो मोड आपल्याला ऑन करावा लागेल, कारण स्ट्रेट लाईन पाहिजे. ओके. आता इथे मी 5. त्यानंतर ट्रायंगल बनवायचं म्हटलं तर ट्रायंगलमध्ये ऑल जे त्याच्यामध्ये अँगल असतात, म्हणजे टोटल अँगलचं ॲडिशन असतं 180. तर आपण इक्विलॅटरल बनवतोय, म्हणजे त्याच्यामुळे प्रत्येक अँगल हा 60-60चा आला पाहिजे. म्हणून इथे मी याला काय करतोय, ऑर्थो मोड ऑफ करतोय. आता आपण डिस्टन्स घेतलेले 5 आणि इकडनं अँगल जो दिसतोय तुम्हाला 112, 113 समथिंग, आता इथं 117 दिसतोय. ओके. त्या ठिकाणी आपल्याला अँगल टाकावं लागेल, कारण आपल्याला 60 पाहिजे. ओके. तर त्याच्यामुळे 180 मायनस 60 म्हणजे जी काही व्हॅल्यू येते दॅट इज द 120. तर इथे मी लेंथ टाकतोय 5, कॉमा टाकून इथे आपण अँगल टाकू शकतो. सॉरी, इन्स्टेड ऑफ कॉमा वी विल यूज टॅब, कारण आपल्याला इथे अँगल घ्यायचा आहे. कारण कॉमा टाकला तर आपण डिस्टन्स टाकतो, लक्षात ठेवा. ओके. ओके. कॉमा टाकायचा नाहीये, इथे आपल्याला अँगल टाकायचा आहे. तर अँगलसाठी आपल्याला काय घ्यावं लागतं, टॅब प्रेस करावा लागतो. टॅब प्रेस करून इथे अँगल टाकतोय 120 आणि इथे परत याला जॉईन करतोय. हा आपला ट्रायंगल झाला. राईट. या ट्रायंगलला मी इथं कॉपी करतोय, साईडला सिलेक्ट केलं, कॉपी म्हटलं, या पॉईंटपासून समथिंग डिस्टन्सवरती आपण याला कॉपी करतोय. आता याच्यामध्ये आपण 2 कमांडबद्दल पाहणार आहेत सर्कलमधल्या, दॅट इज द 3 पॉईंट सर्कल आणि टँजंट टँजंट टँजंट. आता 3 पॉईंट आपल्याकडे ट्रायंगलवरती आहेत, 3 पॉईंट. आता फर्स्ट पॉईंट मी हा घेतला, सेकंड पॉईंट हा घेतला आणि थर्ड पॉईंट इथे घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता तिन्ही पॉईंटमधनं जाणारा सर्कल आपल्याकडे इथे काय झालेला आहे, जनरेट झालेला आहे. इथे आपण कुठली हे टाकली आहे का, रेडियस टाकली आहे का, किंवा डायमीटर आपण पुटअप केलाय का, नाहीये. इथे आपण 3 पॉईंट दिलेत जे ट्रायंगलचे कॉर्नर होते आणि त्यातनं आपल्याला सर्कल जनरेट झालेला आहे. त्यानंतर आपण याच्यातला 5वा टाईप पाहणार आहे, दॅट इज द टॅन रेडियस वाला. तर टॅन रेडियस मध्ये लक्षात ठेवा तिन्ही साईडला टँजन्सी असावी लागते. ओके. 3 साईड टँजंट लागतो, जसं की इथं ट्रायंगलमध्ये पण आहे, इथे टँजंट, इथे टँजंट, आणि जो ग्रीन कलरचा सिम्बॉल येतोय दिस इज अ टँजन्सी सिम्बॉल. ओके. आता इथे आपण फक्त लाईन सिलेक्ट केलेले आहेत, त्या लाईनच्या आतमध्ये, 3 लाईनच्या आतमध्ये आपल्याला सर्कल जनरेट झालाय ट्रायंगलच्या आतून. 3 पॉईंटमध्ये काय झालं, त्या तिन्ही पॉईंटच्या बाहेरून आला होता, इथे आतून आलेला आहे, कारण इथे आपण टँजंट ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. ओके. क्लिअर? देन आता इथे एक ऑप्शन आपल्याकडे, प्रत्येक वेळेस आपल्याला लाईनलाच टँजंट घ्यावं लागतं का, नाहीये. तुमच्याकडे सर्कल असतील रँडमली, त्यालाही तुम्ही टॅन करू शकताय. समजा माझ्याकडे इथे एक सर्कल आहे, परत स्पेस बार म्हटलं होतं मी, स्पेस बार यूज करून आपण परत रिपीट तीच कमांड यूज करू शकतो. आणि याच लाईनमध्ये मला ट्रॅक करून काय करायचंय, दुसरा सर्कल ड्रॉ करायचा आहे. इथे एक आपण घेतला. आता या तिघांनाही टँजंट असणारं मला एखादा सर्कल घ्यायचं असेल तर तेही आपण घेऊ शकतो टॅननी आपण. ओके. तर इथे टँजंट आणि इथे टँजंट, तिघांनाही टँजन्सीमध्ये असणारं एक सर्कल आपण जनरेट केलेलं आहे. तर हे होतं आपलं टॅनवालं. आणि याच्यातला जो लास्ट टाईप आहे दॅट इज द टॅन रेडियस, तर याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूयात. आता टॅन रेडियस बऱ्यापैकी यूज केलं जातं याच्यामध्ये, ऑटोकॅडमध्ये, ज्यावेळेस आपल्याला टँजंट्स क्रिएट करायचे असतात. म्हणजे आर्क जरी असेल तरी आपण डायरेक्ट आर्क कमांडचा यूज न करता त्या ठिकाणी टॅन रेडियस कमांडचा यूज करतो. तर इथे मी टॅन रेडियस कमांड, आता जसं की मला या दोघांमध्ये इथे एक आर्क पाहिजे, तर
त्या ठिकाणी आपल्याला टॅन रेडियसचा यूज करावा लागेल. इथे टँजंट आणि याची रेडियस आपण स्पेसिफाय करतोय, म्हणजे जे काही आपल्याला दिलेली आहे. तर इथे मी रेडियस स्पेसिफाय करतोय 3. तर 3 रेडियसचा आपल्याला सर्कल इथे जनरेट झालेला आहे. समजा तुम्ही छोटी व्हॅल्यू टाकली असेल, 3 रेडियसच्या ऐवजी छोटी टाकली असेल तर छोटीही टाकू शकता. टँजंट इथं मी टाकलं 1.5 रेडियसचं सर्कल. तर डिपेंडिंग अपॉन द रेडियस तर त्या सर्कलची साईज आपली काय होते, चेंज होते. तर अनवॉन्टेड पोर्शन आपल्याला नको असेल तर आपण इथून ट्रिम पण करू शकतो, जो आपल्याला मॉडिफाय टॅबमध्ये आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये याच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, हे दोन्हीही असे आपण ट्रिम करू शकतो, जेणेकरून इथे आपल्याला प्रॉपरली तो टँजंटमध्ये काय झाला पाहिजे, जॉईन झाला पाहिजे. तर हे होते आपल्याकडे टोटली आपल्या 6 टाइप्स, ज्याच्यामध्ये आपण सेंटर अँड रेडियस, सेंटर अँड डायमीटर, 2 पॉईंट, 3 पॉईंट, टॅन रेडियस आणि टँजंट याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. ओके, तर हे होते आपले कमांड्स. तर यावरती आपण एक सिंपल एक्सरसाइज घेणार आहे. आता इथे आपण काय केलेलं आहे, सर्कल टँजंट घेतलेले आहे. समजा एखादी लाईन टँजंट असेल तर त्याबद्दल कसं करायचं ते आपण एक्सरसाइजमध्ये बघूया. तर मी नेक्स्ट विंडो ओपन करतोय. आता नेक्स्ट विंडोवरती तुम्हाला इथे एक इमेज दिसतीये. या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकताय की तुम्हाला इथे एक आर्कच दिसतोय. हा सर्कल नाहीये, पण आपल्याला ड्रॉ करताना सर्कल ड्रॉ करावं लागेल. एक 40 डायमीटरचा सर्कल आहे, 10 रेडियसचा आहे, 20 डायमीटरचा आहे, 5 रेडियसचा आहे आणि त्या दोन सर्कलमध्ये डिस्टन्स दिलेला आहे 60 mm चा. ओके, तर आणि त्यातल्या त्यात या ज्या लाईन्स आहेत तर त्या टँजंटमध्ये आहेत. तर लाईन कशा टँजंट घेऊ शकता याच्याबद्दल बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल मी काय म्हटलं होतं, सर्कल. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला डायमीटर दिला असेल, आता ज्यावेळेस तुमच्याकडे इव्हन नंबर असेल, ओके, इव्हन नंबर असेल तर त्याला आपल्याला हाफ करायला, म्हणजे डायमीटर जर इव्हन असेल तर हाफ करायला इझी जातं. पण ज्यावेळेस एखादी ऑड नंबर दिला 87, 85, तर त्यावेळेस आपल्याला थोडंसं जम्बलिंग होतं त्याला हाफ करण्यासाठी. तर त्यावेळेस आपण प्रॉपर व्हॅल्यू पण टाकू शकतो आणि डिव्हायजिबल बाय 2 पण करू शकतो. ओके, जसं की इथे मी सर्कल कमांड घेतली आहे, आपल्याला डायमीटर हवा होता, तर इथे मी रॅन्डमली काय केलं, एक पॉईंट घेतलाय. ओके, रॅन्डम पॉईंट घेतला आणि इथे आपल्याला 40 डायमीटर दिलेलं आहे, म्हणजे त्याचं 20 आपण हे टाकू शकतो रेडियस, किंवा आपण इथे डायमीटरमध्ये जाऊन पण डायमीटर चेंज करता येतो. तर इथे मी काय करणार आहे, इथे मी असं पण टाकू शकतो. समजा ऑड नंबर असेल तर आता समजा इथे इव्हन आहे, 40 डिवाइड बाय 2 पण आपल्याला असं पण करू शकतायत. तर त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं याच्यामध्ये. इझिली आपण डायरेक्ट व्हॅल्यू टाकून त्याला डिव्हिजनचं साईड डिवायडेड बाय 2 करून पण आपण करू शकतो. देन स्पेस बार यूज करूया. स्पेस बार यूज करून आपण परत इथे एक सर्कल ड्रॉ करायचं आहे, ज्याचं रेडियस 10 आहे. ओके, त्यानंतर दोघांमध्ये आपल्याला गॅप कितीचा आहे, 60 mm चा आहे. दोन्हीही एकाच लाईनमध्ये आहेत, इन लाईनमध्ये. एक तर मग काय करू शकता, तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता. ओके, इथून लाईन घ्या, 60 mm ची एक लाईन ड्रॉ करा. आता लाईन तुम्हाला स्ट्रेट पाहिजे असेल तर इथे 60 घेऊ शकता. ओके, आणि त्या ठिकाणी आपल्याला या सर्कलचं सेंटर मिळालेलं आहे, त्यात सर्कल ड्रॉ करू शकता. किंवा दुसरी मेथड काय आहे, तर डायरेक्टली तुम्ही सर्कल ड्रॉ करायचंय, तर सर्कल कमांड घ्या. कुठून पाहिजे आपल्याला, इथून पाहिजे, इथून तुम्ही करू शकता. आता इथं जे डिस्टन्स दाखवतंय, किती दाखवतंय, 39, तर इथे मला 60 पाहिजे. 60 केलं, त्यानंतर त्याचं रेडियस आपण 10 टाकतोय. स्पेस बार यूज करा आणि मधला जो छोटा रेडियस आहे ते आपण 5 mm चा टाकू शकतो. हे झालं याच्याबद्दलचं. आता मेनली स्टुडंट काय करतात, डायरेक्ट जॉईन करतात. आता समजा ही लाईन मी इथे घेतली आणि इथे मी त्याला जॉईन करतोय. तर एक लक्षात ठेवा, डायरेक्ट जॉईन केलं तर ही लाईन कशी आहे, आतमधून आलेली आहे आणि ती टँजंट नसणार आहे. प्रॉपर तो जॉईन होत नाही किंवा प्रॉपर जो आपल्याला शेप पाहिजे तसा तो मिळत नाहीये. तर या कंडिशनमध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर लाईन कमांड घ्यायची आहे. पॉलीलाईन घेऊन चालणार नाहीये, लाईन कमांडच घ्यावी लागेल तुम्हाला, लक्षात ठेवा. लाईन घेतलं, लाईन घेऊन त्यानंतर आपल्याला कंट्रोल प्रेस करायचं आहे. लाईन कमांड सिलेक्ट केली आहे, कंट्रोल प्रेस करायचा आहे आणि माऊसचा राईट हँड क्लिक करायचा आहे. माऊसचा राईट हँड साईडचा क्लिक करायचा आहे आणि तिथे आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतो, दॅट इज द टँजंट. ओके, काय आहे,
टँजंट. तर त्यासाठी आपण इथे क्लिक करा, परत कंट्रोल प्रेस करा, राईट हँड क्लिक करा आणि टँजंट करू शकता. ओके, ही मेथड झाली. आपण डायरेक्ट लाईन कमांड सिलेक्ट केलं, कंट्रोल प्रेस केलं, राईट हँड क्लिक करून टँजंट ऑप्शन सिलेक्ट करून त्याला टँजन्सी दिलं. किंवा दुसरी सिम्पलेस्ट मेथड सांगतोय, लाईन घ्या, पाहिजे काय आपल्याला टँजन्सी, TIN प्रेस करा, एंटर करा. इथं हा जो पॉइंट येतो तो टँजंट मध्येच येणार आहे. परत इकडे पण एकाच साईडला टँजंट करून चालत नाही, दोन्ही साईडला आपल्याला टॅन यूज करावा लागतो. इथे पण टँजंट देऊन तुम्ही त्याला जनरेट करू शकता आणि त्यानंतर एस्केप किंवा स्पेस बार यूज करू शकता. त्यानंतर अनवॉन्टेड पोर्शन आपल्याला ट्रिम करायचा आहे. सो गो टू द डिलीट ऑप्शन. ओके, ठीक आहे. दोन्ही साईडचे जे एक्स्ट्राचा जो सर्कल होता तो आपण ट्रिम केलेला आहे. ॲज पर द आपल्या डायग्रामनुसार आपला पार्ट इथे जनरेट केलेला आहे आपण. ओके, तर हे होतं आपली सर्कल कमांड्स. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.